स्वामी माऊली म्हणतात, बघायला गेलं तर परीक्षा कोणालाच आवडत नाही. जोपर्यंत तू परीक्षाच या जीवनाचा अविभाज्य घटक आहे मानत नाही, तोपर्यंत तुम्हाला जीवनाची पद्धती उलगडता येतच नाही. त्यामुळे वारंवार वेळोवेळी परीक्षा ही घ्यावीच लागते. अरे, तुम्हाला खऱ्याची जाणीव होण्यासाठी जर काही त्रास झाला तर तो त्रास आपल्याला फार वेगळ्या स्तरावर आणि सुखाकडे घेऊन जाणारा आहे, हे समजण्यासाठी ती परीक्षा असते. पण उलट तुम्ही परीक्षेचा बाऊ करून त्या रस्त्यावरती जायलाच मागत नाहीत. इथून तिथून पळ काढत राहता आणि म्हणूनच तुम्ही तिथंच अडकून राहता. ज्याप्रमाणे आजचा दिवस हा सुद्धा संपणारच आहे, उद्याचा दिवस हा येणारच आहे, अगदी तसंच आजची जी तुमची परिस्थिती आहे ती बदलणारीच आहे. मग ती चांगली असो किंवा वाईट असो. चांगल्यातून जास्त चांगलं निर्माण होण्यासाठी सुद्धा परीक्षा आणि वाईटातून चांगलं निर्माण करण्यासाठी सुद्धा परीक्षा ही द्यावीच लागते. एखादा मूर्तिकार जर पाषाणातून सुंदर मूर्ती घडवतो, तेव्हा खरा मूर्तिकार काय म्हणतो की मी फक्त वरची जास्तीची खपली बाजूला केली, मूर्ती तर भगवंतांनी आत ठेवलीच होती. अगदी तसंच स्वतःला समजा तुम्ही एक देह जो घेतला आहे त्या आत त्याचे आत्मन आहे, ते तेजोमय आहे. जेव्हा गलिच्छ विचारांची नको ती वलय बाजूला काढून टाकण्यासाठी परीक्षा देत राहाल, तसे परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण होतच पुढे जाणार आहात. आणि एकदा का खऱ्याची ओळख पटली की साधक घडतोच. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विजयी भव.